नमस्कार, आपण पाहत आहे सोलापूर 24 तास न्यूज। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। पाहत रहा सोलापूर 24 तास न्यूज, घडामोडी बातम्या। हॅलो, तुमचं नाव सांगा। आवाज लेने का तुम क्या हो ना भाई कैसे इनकलाब से शुरुआत। विद्यार्थी हे देशाचं उज्ज्वल भविष्य आहे आणि त्या विद्यार्थ्यावर लाठीचार्ज करणं हे खरोखर खरोखर माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडेल आणि त्यांच्या मागणीला जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणं म्हणजे मोदीला माहिती आहे, जर आज आम्ही यांचा दुर्लक्ष केलं हे वरडतील, बोंबलतील आणि गप असतील। पण मोदी ह्या माध्यमातून सांगतोय हे कदापि होणार नाही। परत एकदा क्रांती घडून आली आहे। प्रत्येक युवकामध्ये प्रत्येक क्रांतिकारी घुसल्यात, त्यांच्या नसानसामध्ये क्रांती घडलेली आहे। त्यामुळं तुमच्या या ठिकाणी जे तुमची हुकुमशाही, तानाशाही जे चालू आहे ते कदापि उद्धारी खपून घेणार नाही। कारण जीव गेला तरी चालेल, परंतु ती मागणी, ज्या मागणीसाठी ते तिथं जंतर मंतरवर आंदोलन करण्यात, ते आंदोलनची मागणी मान्य झाल्याशिवाय तिथून उठणार नाही। तुमचा गैरसमज आहे, आंदोलन करते येतात, ओरडतात आणि निघून जातात, मात्र हे असं समजू नका। कारण तुमची हिटलरशाही प्रत्येकाला, प्रत्येक युवकाला हे आंदोलन माझ्या सर्व या ठिकाणी देशवासियांना विनंती करतोय, मी वारंवार विनंती करतोय, आवाहन करतोय, हे फक्त जंतर मंतरचं आंदोलन म्हणून बघू नका। आज आपला आवाज जर उठवला नाही आपण तर भविष्य काळात हे लोक जर म्हणले बस तर आपल्याला बसावं लागणार आहे, उठ म्हणले तर उठावं लागणार आहे। त्यामुळं ही वेळ आलेली आहे बांधवांनो, खरोखर वेळ आलेली आहे। मोदी हटाव देश बचाव, कारण मोदी हटला तर देश सुरक्षित राहणार आहे। कारण हा पांढऱ्या ह्याच्यामध्ये काळा डाकू आहे, हा मोदी आपल्याला देशाला लागलेला कलंक आहे। कारण ह्यांनी असं काय घडवून आणतात की त्यांना यांचा मास्टर माइंड असा आहे की याला कुठलीही गोष्ट घडवायची असेल तर हा बरोबर घडवून टाकतोय। त्यामुळं या माणसाला भावना नाही, कसलेही काय विद्यार्थ्याच्या त्या ठिकाणी चाललेले आक्रोश तेथेही काय घेणं देणं नाही। त्यामुळं सर्व युवकाला या माध्यमातून मी विनंती करतोय, आवाहन करतोय, ही वेळ आलेली आहे क्रांती घडवण्याची, क्रांती करण्याची। त्यामुळे ह्याच्या हिटलरशाहीला बळी न पडता ह्याला जसं तसं उत्तर देऊन या पद्धतीने आपली जी मागणी आहे, आता ही पुढची जी मागणी सगळ्याची आहे की मोदी हटाव देश बचाव, मोदीने राजीनामा दिलाच पाहिजे, मोदी इथून हटलाच पाहिजे। खऱ्या अर्थानं या ठिकाणी गेल्या 20 तारखेला मोर्चा निघाला होता विद्यार्थ्यांचा। त्या मोर्चावर काही गावगुंड या ठिकाणी भाजपनं पाळलेले कुत्रे यांनी अंदाधुंदपणे या ठिकाणी लाठी हल्ला केला। दिल्लीमधल्या जंतर मंतरला त्या आंदोलनाला बदनाम करण्याचं आणि आंदोलन चिघळण्याचं काम या जातीवादी सरकारनं केलेलं आहे। आणि काल सुद्धा देखील, काल एकदम शांततेमध्ये चालू असताना सुद्धा आंदोलन त्या ठिकाणी काल रात्री सर्व्हर बंद झाले, मोबाईलचा डाटा बंद केला गेला, नेटवर्क घालवले गेले आणि त्या ठिकाणी लाठी हल्ला केला। खऱ्या अर्थानं मी जालियनवाला बाग हत्याकांड बघितलं नाही, परंतु इंग्रज अधिकाऱ्यानं अशाच पद्धतीनं भारतातील क्रांतिकारक लोक या ठिकाणी सभा घेत असताना अशाच पद्धतीच्या ऑर्डर देऊन या ठिकाणी त्या लोकांना मारलं, अनेक लोक त्यामध्ये शहीद झाले। अशाच पद्धतीची पुनरावृत्ती या हिटलरशाही सरकारनं या ठिकाणी केलेली आहे। खऱ्या अर्थानं या सरकारचा मी निषेध व्यक्त करतो। धर्मेंद्र प्रधान याला काय एवढं पोसा लागले
असा सवाल आपल्या माध्यमातून नरेंद्र मोदींना करतो. एक फक्त राजीनाम्याची मागणी. आज तुम्ही बघाल की जेव्हापासनं 2014 पासून एक सुद्धा मंत्र्यानं राजीनामा दिला नाही. लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला आणि त्याने दुसऱ्या दिवशी न मागता राजीनामा दिला. असं आता सध्याच्या सरकारचं नीतिमूल्य हे संपलेलं आहे. त्यांची संवेदना शून्य झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं मुली भगिना बाया भगिना ह्या ठिकाणी ज्या पद्धतीनं आतंकवादी चाल करून येतात तेव्हा जशी तयारी करायला पाहिजे तशी तयारी मोदीने केलेली आहे. मिसाल आणलेल्या आहेत, बंदुका आणलेल्या आहेत आणि माझ्या बांधवांवर माझ्या विद्यार्थ्यांवर या ठिकाणी ते धरलेले आहेत. अश्रुधूर सोडलेले आहे, पाण्याचे फवारे मारतायत. तरी देखील आंदोलन शांत बसणार नाही. या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या वतीनं या ठिकाणी अजय भैया असतील, त्याचबरोबर आमचे अखिल भैया शाक्य असतील, यांच्या माध्यमातून या ठिकाणी सोलापूरमध्ये आंदोलन सुरू आहे. आणि त्या आंदोलन हे पूनम गेट नसून आमच्यासाठी जंतर मंतर या ठिकाणी असणार आहे. खऱ्या अर्थानं येणाऱ्या काळामध्ये आमचा जीव जरी गेला तरी देखील आम्ही ज्या पद्धतीनं या सोलापूरला भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी 4 लोक हसत खेळत या ठिकाणी फासावर चढले, त्या पद्धतीनं या ठिकाणी फासावर जरी जाण्याची वेळ आली तरी देखील आम्ही मागे पुढे बसणार नाही. एवढ्याच माध्यमातून आपल्या पद्धतीने आपल्यामध्ये म्हणणं सांगतो, सरपरस्ती की तमन्ना अब हमारे दिल में, देखना है जोर कितना बाजू है कातिल में. खऱ्या अर्थानं त्यांच्या दम किती आहे, तुमच्या लाठी किती आहेत, गोळ्या किती आहेत, तुमच्या जेल किती आहेत. आम्हाला सगळ्यांना ज्या पद्धतीने सोनम वांचुकांना उचलून दिलं त्याच पद्धतीने मी आवाहन करतो, आम्ही सगळे सोनम वांचुक आहे, आम्हाला देखील उचलून या ठिकाणी घेऊन गेल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि नरेंद्र मोदी सरकारने एक आवाहन करतो, जो हिटलर की चाल चलेगा वो हिटलर की मौत मरेगा. अशा पद्धतीने तुझं हिटलरच्या आता बास झाली आणि तुझं सरकार या ठिकाणी तुझा अहंकार बोलवणार आहे असं आपल्या माध्यमातून सांगतो. आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय मल्हार. आझादी समाज पार्टीचा आज मुलाक्षरामध्ये 2 दिवस झालेल्या आंदोलनाशिवाय मॅडम आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. तुमची काय मागणी? नमस्ते सर्वांना. इन्कलाब जिंदाबाद. माझे नाव ॲडव्होकेट दर्शना चक्रवर्ती आहे. धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा द्यावा का? त्यांनी पेपर लीक झाल्यानंतरच तो राजीनामा दिला पाहिजे होता, त्यांची जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून, जे की त्यांनी दिलेला नाहीये. पण त्याचबरोबर मला असं म्हणावंसं वाटतंय की तो प्रधान तर राजीनामा देतील, पण आपल्या देशाच्या पंतप्रधानांनीही राजीनामा दिला पाहिजे. कारण आत्ताची जी भारताची परिस्थिती आहे ती पाहता पूर्णपणे प्रधानमंत्रीच्या हाताबाहेर गेलेली आहे. विद्यार्थ्यांचा आंदोलन सुरू होता, पोलीस प्रशासनाने डायरेक्ट लाठीचार्ज केलेले. याच्यामध्ये नक्की कोणी? याच्यामध्ये गृहराज्यमंत्री सुद्धा राजीनामा दिला पाहिजे. कारण लाठीचार्ज डायरेक्ट केले, शांतताचं आंदोलन चालू होतं विद्यार्थ्यांचा. त्याच्यामुळे आज देशभरात आंदोलन चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे? नक्कीच दिला पाहिजे. जे आंदोलन चालू होतं ते खूप शांततापूर्ण होतं, कारण सगळीच विद्यार्थी होते आणि विद्यार्थ्यांनी खूप शिस्तप्रिय आंदोलन सुरू केलं होतं. लोकशाही मार्गाने आम्हाला दिलेल्या ह्युमन राईट्स म्हणा किंवा आमचे राईट्स म्हणा, याच्याने जे दिलेलं होतं त्या पद्धतीनेच ते आंदोलन सुरू होतं. पण त्या आंदोलनामध्ये वेगळंच राजकारण दिसत आहे. कारण जशा बातम्या येत आहेत किंवा रील्स येत आहेत त्यातून पोलिसांची फक्त वर्दी होती, पण खरेच पोलिसांनी लाठीचार्ज केलाय का त्यांच्या कुठल्या माणसांना मध्ये घुसून त्यांनी लाठीचार्ज केलाय याचा पहिला तपास केला पाहिजे. कारण ज्या पद्धतीने ते विद्यार्थ्यांना लाठीचार्ज करत होते आणि युवतींना ज्या पद्धतीने मारलं गेलेलं आहे, त्यांचे कपडे फाटेपर्यंत मारलेले आहेत, काही पोस्टर असे आहेत जे आपल्याला बोलता येणार नाहीत, अशा पद्धतीने त्या मुलींची जी विटंबना करून जे मारहाण करण्यात आलेली आहे
ते नक्कीच याच्यामध्ये पोलीस असतील असं माझं म्हणणं नाही आहे वैयक्तिक. कारण याच्यामध्ये त्यांच्याच कुणीतरी माते फिरू लोकांनी मध्ये जाऊन पोलिसांच्या वर्दीचा चुकीचा वापर केलेला आहे असं स्पष्ट मत आहे. याचा खुलासा होऊन गृहमंत्र्यांनी तर राजीनामा द्यावा. मुळात हे सरकार आता या क्षणी सत्तेवरती नसायला पाहिजे. कारण सत्तेवरती असण्याची जी सीमा आहे त्या सीमांच्या मर्यादा पूर्णपणे या सरकारने ओलांडलेल्या आहेत. इथे कुठेच लोकशाहीचा जो कणा आहे, पत्रकारिता म्हणता येईल आपल्याला, किंवा इथं आपल्याला विद्यार्थी, भारत हा युवकांचा देश आहे, पण युवकांच्या देशामध्ये असा अमानुष लाठीचार्ज झालेला यापूर्वी कधीच नव्हता. त्यामुळे नक्कीच गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. शिक्षण मंत्र्यांनी जे पेपर फुटले होते त्या आम्हाला विद्यार्थी काही लोकांना त्यांच्यावर कारवाई केली आणि अनेक लोक जे मेन लोक होते त्यांच्यावर कुठली कारवाई केली शिक्षण मंत्र्यांनी. याच्यासाठी देशभरात आज आंदोलन सुरू आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा दिला पाहिजे, हे सर्वांची मागणी. ही सर्वांची मागणी रास्तच आहे. कारण पूर्ण भारतामध्ये तिथे जे दिल्लीमध्ये जंतर मंतर येथे जिथे आंदोलन लोक करत आहेत ते विद्यार्थी जे आहेत हे चांगल्या घरातूनही आहेत, गरीब कुटुंबामधूनही आहेत. प्रत्येकाच्या आई वडिलांनी खूप संघर्ष करून त्यांना शिकवलेलं आहे. पण नीट पेपर लीक झाल्यानंतर जी जबाबदारी आणि कर्तव्य होतं शिक्षण मंत्र्यांचं, त्या शिक्षण मंत्र्यांनी त्यांचं कर्तव्याची बजावणीच केलेली नाहीये. प्रधानांचं शिक्षण काय आहे आणि त्यांना या पदावरती कोणी बसवले त्यांचं शिक्षण काय आहे हाच महत्वाचा मुद्दा आहे. गाढवाच्या हाती जर सत्ता दिली तर ते गाढव जर नेतृत्व करत असेल तर इतरांची अवस्था काय होईल या पद्धतीचं हे वातावरण चाललेलं आहे. म्हणून तिथं जो लाठीचार्ज झाला त्याचा तर निषेध आहेच आहे. पण प्रधानांनी जे त्यांचं कर्तव्य केलेलं आहे त्याबद्दल त्यांनी त्वरित राजीनामा देणे इथे अपेक्षित आहे.